वादग्रस्त प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर या वाशिममध्ये रुजू झालेल्या आहेत। मीडियातून झालेल्या आरोपांवर बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। मी ऑथराइज नाही असं पूजा खेडकर यांचं म्हणणं आहे। आपण ही आत्ताची महत्त्वाची दृश्य पाहतोय। ते सांगते मी आता ऑथराइज नाही आहे तुम्हाला काही सांगण्यासाठी, बिकॉज गव्हर्नमेंट रूल्स डू नॉट अलाउ मी टू स्पीक एनीथिंग ऑन दिस मॅटर। सो आय एम सॉरी, आय कॅन नॉट स्पीक एनीथिंग। आज मी ऑफिशियली जॉईन झाले आहे वाशिमला अँड मी इकडे वर्क करायला, इकडे काम करायला मी अभिलाषी आहे। पूजा खेडकर या वाशिम कार्यालयामध्ये रुजू झाल्यात खऱ्या, मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून पूजा खेडकरांचा अहवाल आता मागवण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे, कारण पंतप्रधान कार्यालयाकडूनच अहवाल मागवल्याची माहिती सध्या मिळते। काय कशा पद्धतीने आता पूजा खेडकर यांच्याविषयीची अपडेट हाती येते? निश्चितपणाने पूजा खेडकर यांच्या संदर्भात समोर आलेल्या गोष्टी आणि जिल्हाधिकारी यांनी कार्यालयातील त्यांच्या गैरवर्तनाचं पत्र जे पाठवलं होतं त्याच्यावरून आता अनेक गोष्टी समोर येऊ लागलेल्या आहेत। हे प्रकरण थेट आता दिल्लीपर्यंत पोहोचलं असून थेट पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडकर यांच्या संदर्भातला अहवाल जो आहे तो पुढे जिल्हाधिकाऱ्यांना मागितल्याचा जी माहिती आहे ती सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। आणि त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर ज्या आहेत यांच्यावर आता दिल्लीतून देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आता पूजा खेडकर यांच्याविषयी अहवाल मागवण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे।